मंडळी नमस्कार. मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या ग्रहाच्या अनिष्ट ग्रहस्थितीने पिडलेला आहे आणि म्हणून समस्त नवग्रहांची आपल्यावर कृपा व्हावी याकरिता नवग्रह स्तोत्र पाठ करणे अत्यंत लाभदायी सांगितलेले आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी श्रवणीय असे नवग्रह स्तोत्र या ठिकाणी मी आणि आपण श्रवण करूया. जपा कुसुम संकाशम काशपेयम महद्युतिम तमोवरीं पर सर्वपापाग्नं प्रणतोस्मि दिवाकरं दधि शंखतुषाराभं क्षुरदारणवसंभवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणिगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहं प्रियङ्गुपलिकाश्यामं रूपिणा प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं देवानांच ऋषीणांच गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हेमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्वरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यं मर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतं य पठेत् सुसमाहितः दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति. नरनारी नृपाणाञ्च भवेद्दुःखो नाशनम् ऐश्वर्यमतुलं तोषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजा पीडा तस्कराग्निसमुद्भवा ताः सर्वा पशमं यान्ति व्यासो भूतेन संशया. इति श्री व्यासविरचितं नवग्रहस्तोत्रं संपूर्णं. मंडळी, आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभं भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.